नमस्कार मंडळी, कोकण गाव त्यामध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी. मी आत्ता आहे आमच्या घरी आणि सकाळच्या वाजलेत 8 आणि बघा कसं ऊन पडलंय. पावसातून एकदम भारी पाठीमागे बघा ऊन पडलंय, एकदम पाऊस गायब झालाय. आम्ही आलो मासे वगैरे आणि एकदम मस्त वगैरे ऊन पडलंय. सकाळचं किरण आलंय. सकाळचे 8 वाजलेत आणि आमचं पाचचं घर हे बघा कसं ऊन आलंय. सकाळचं वातावरण बघा एकदम गावचं एकदम भारी. खाली हिरवंगार झालंय सर्व. बघतो अभि येत आहे का. अभिने मी चाललो तर फिरायला, जरा तिकडून फेरी मारून येऊया. तिकडून शाळेकडून असं फेरी मारून येऊया. तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये तिकडे काय काय म्हणजे तिकडे जोत पण फिरवतात कोणतरी, ते पण दाखवूया. चप्पल घालून जातो. बघूया तिथे जोत वगैरे दिसतंय. अभिला उठवतो. बघूया अभि काय करताय. हे बघा गावी वातावरण बघा मस्त हिरवं वरती. सीएम चाललाय. सीएम हे सत्तूचं घर, आत्याचं घर आमच्या. आता मी चाललोय सत्तूच्या घरचे. सत्तूचं घर पण दाखवतो तुम्हाला. खाली दादाचं घर आहे, संध्याचं. असं गावी घर असतात बघा. असं डोंगरावरती असे घरे आहेत आमच्या वरती. आणि तिकडे हिरवगार निसर्ग आहे. आज पाऊस गायब आहे, पाऊस तर पडत नाही. इकडे फुलं आहेत व्हाईट. हे बघा आत्यांची केली. तू बघाल केले किती धरले की नाही. सुजून आला. सुजू आज येईल. कोंबडी बघा कोंबडी. काय मासं लागत नाही. नाही लागलं. काल आम्ही गेलोच नाही, झोपलो होतो. पाऊस गेला सर्व. काय वरती सर्व ढग. पाऊस गेला आता. चला हा संध्याकाळी. गावचं वातावरण मग मंडळी कसं झालं हिरवगार. घराच्या पाठीमागे बघा कसं असते नारळी वगैरे. गावी एकदम भारी वाटतं. गावचं म्हणजे वातावरणच भारी असं. मुंबईला म्हणजे एकदम गदगदग येतो नाही तर गावी येऊन फ्रेश वाटतं एकदम. बघा गावी कसं वाटतंय. हे संदीप मामांचं घर आहे. संदीप मामांचं. अभि अभिकडे जातो. अभि बघतो उठलाय का. अभि उठला. काय करताय. मंडळी अभि उठलाय. आता चालू मी घरी परत. आहे बघा आमच्या घराच्या वरती चालू परत. तिकडे ते बाबा वगैरे जात आहेत शेतामध्ये. बघूया आज काय दाखवायचं आहे व्हिडिओमध्ये गावी. आज काय मासे वगैरे नसणार वाटतं, पाऊस गेलाय. मंडळी आता मी चाललोय तिकडे
तिथे जोत वगैरे बांधलंय हे बघायला चाललंय. हे दादाचं घर आहे वरचं. आर्यन गेला शाळेत जाते ना बघ शाळेत जातो शाळेत का. मंडळी मी आता तिकडे शाळेकडे चाललोय. एकटाच चालू अभि उठला नाही. तोपर्यंत बैल वगैरे जाते घरी अभि उठेपर्यंत मी चाललो तिकडे बघायला. बघा कसं गावी हिरवगार झालंय. तिकडून पाठी आमच्या वाडीमध्ये रोड गेलाय. इथून चाललो मधून शॉर्टकटमधून. बघतो कोणाचे बैल वगैरे आहेत का नांगरतात का. शेतामध्ये इकडे नांगरलंय शेती. तेव्हा तिकडे मंडळी नांगरत आहेत त्या साईडला. आणि इकडे बघा शेती. इकडे वरती आले दाढ. वरती आले दाढ सगळे भात असं वरती आलं बघा. थोडंसं झालं ना मग इकडे लावणी होणार या साईडला. गावी बघा कसा नजारा आहे एकदम भारी. तर थोडं सिनेमॅटिक शॉट घेतो. ते बघा मंडळ तिकडे ना तिकडे नांगरतात बैल नांगरतात. ते बघा तिकडे जातोय मी आता दाखवायला. बघूया काय करतात. कारण का उखळणीची तुम्हाला उखळणी कशी करतात गावात ते दाखवता येईल. आता काही लावणी वगैरे करत नाही. चाललं आहे तिकडे. इकडे पाण्यामध्ये उमलट सुटलं बघा. इकडे मासे असतात आतमध्ये मळीमध्ये मासे असतात आतमध्ये. हे कशी कसं गावाला इकडे लावणी करणार हे म्हणून मळीमध्ये पेरत नाही. आणि तिकडे वरती बघा ते जे पेरलं आहे ना तिकडे नंतरला थोडं त्याच्यामधलं इकडे लावणार. इकडे मंडळ आम्ही इथून ना पहिलं शाळेत जायचं. तिथे शाळा आहे छोटीशी. तिथे 4थीपर्यंत शाळा आहे आणि अंगणवाडी प्लस 4थी. तिथे शाळेकडे इकडून ना मासे वगैरे पकडायचो आम्ही या पाटामध्ये. इकडे पाणीच नाही आता. थोड्या वेळा पाणी येईल ना तर इकडे छोटी मली वगैरे मासे सोडतात तिकडे. ते आम्ही पहिलं पकडायचो. म्हणजे मलीमध्ये पण असतात खूप. ते पण आम्ही पकडायचो. खूप मजा यायची. गावी खूप मजा केली लहानपणी. खूप मजा केली. इकडे मासे असायचे खूप. ते छोटे इथून चढायचे असे वरती. आणि तिकडे बघा ती शाळा आहे तिकडं. तिकडे बघा बैल नांगरतात आमचे माझे मामा. ते बैल नांगरतात. हा तुमच्या बैलांची शूटिंग करतोय. झाला नांगरून झाला. पाऊस गेला पण पप्पा आहेत घरी. मारतील काय बैल मला. मारतील. पाऊस गेला आज ऊन पडला. मिल्या नाही आला. मिल्या अच्छा तिकडे येतोय. घाबरलो. माझ्या अंगावरती येतात की काय. इकडे बघा नांगरतात बैल. म्हणजे शेत नांगरतात. कोण मम्मा ना आले. भाऊ आहे ना छोटा
तेव्हा सुट्टी नाही म्हणून तर राहिला. सेम आहे दोन्ही पण बैल. मला घाबरलं की काय ता मला बघतात म्हणजे घाबरलं ते मला वाटतं. सावकाश सावकाश लय मस्ती करत वाटतं हे दोन्ही पण. बोलला नी हा कसा बघ करताय. मांस आहे त्याच्यामुळे करताय काय. इकडे नाही बघा कोपरे करतात विलास काका. तिकडे पाठीमागे बघा बैल नांगरतायत उखळणी करतायत. आणि इकडे आहेत सर्व उखळणी करतायत. शाळेकडे चाललो जरा. शाळे पाठीमागे शाळा पण दाखवतो तुम्हाला. आमची गावची शाळा तिकडे अंगणवाडी आहे. पाठीमागे तिकडे शाळा आहे हे दाखवतो तुम्हाला. आता तिकडून अभि पण येतोय बघा त्या साईडून. अभि आला का जाऊया तिकडे. इकडे मंडळी बघा इकडे शाळा आहे अंगणवाडी आहे. आणि या साईडला बघा भेंडी वगैरे लावले बघा बांधावून पूर्ण तिकडे सर. तिकडे पाऊस भरलाय हे बघा. इकडे ना हे आवल्याचं झाड आहे. आवल्याचं झाड हे धरतात हे पोरं मग पाडतात शाळेतली छोटी छोटी. इकडे त्यांचा डब्बा वगैरे आलाय. ते आलेत ना नांगरणी करतात काका त्यांचा. इकडे बघा शाळा अंगणवाडी होईल गावकळवाडी ICDS सुस्वागतम. म्हणजे छोटे छोटे चित्र पण काढलेत लहान मुलांसाठी. लहान मुलांची शाळा ही. इकडे मग ते खेळतात लहान पोरं. इकडे शेती पण त्यांना बघायला भेटते बघा. इकडे शेती इकडे गाव तिकडे आमची वाडी आहे त्या साईडला. ती घरं दिसत आहेत ना तिकडे वाडी. तिकडून असे येतात ते मुलं लहान मुलं इकडून. त्यांना मस्त केलं आहे रोड. म्हणजे चिऱ्याचं बांधकाम केलं आहे रोडसाठी. मस्त होते म्हणजे एकदम मस्त आहे शाळा. एकदम हिरवागार याच्यामध्ये वातावरणात. हे बघा नजारा बघा गावचा कसा शाळेचा एक नंबर. इकडून गेट आहे पण मी इकडून चाललो आतमध्ये दाखवायला तुम्हाला. परमिशन नसते आतमध्ये जायला शाळेच्या. व्हिडिओ काढतोय तुम्हाला म्हणून दाखवतोय कारण का आमची वाडीचीच शाळा आहे ती. इकडे बघा कसं आहे पाऊस येणार आहे खूप जोरात. तिकडून पण चाललेत लोक कामासाठी बघा शेतामध्ये. हे बघा इकडे टाकी आहे. इकडे झाडं बघा अशी शाळेमध्ये झाडं आहेत ना एकदम वर असतात. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला माहीत पण नसते झाडं कोणते. ती गार्डन टाईप असतात सर्व. शाळेमध्ये हिरवगारच पाहिजे आणि तरच लहान मुलांना मजा वाटते ना शाळेत यायला. सर्व गोष्टी दिसतात त्यांना. गार्डन टाईप पाहिजे शाळा. वातावरण मस्त झालं एकदम. इकडे जाऊन अभि बसलाय शाळेमध्ये. इकडे बघा इकडे पण पूर्ण मळ्या नांगरल्या. तिकडे खेळतात लहान मुलं ते. आता त्यांना पावसाळ्यातून खेळायला नाही भेटत कारण इकडे नांगरलं आहे ना सर्व. आम्ही पण इकडे खेळायचं पहिलं. इकडे कबड्डी खो खो लगोर म्हणजे लगोरी खेळायचं लगोरी त्या साईडला. इकडे ना नमन वगैरे असतं आमचं. इकडे म्हणजे पूजा घालतात शाळेमध्ये. इकडे पूजा घालतात आणि नमन वगैरे ठेवतात इकडे. आणि पूर्ण पब्लिक भरतं इकडे. मजा वाटते नमन वगैरे. आत्ता यावर्षी तर आलो नाही मी. नाही तर तुम्हाला दाखवेन जेव्हा पूजा असेल ना गावची वाडीची तेव्हा दाखवेन तुम्हाला. इकडे नारळ पण धरलेत. हे बघा कशी शाळा आहे. छोटी 4थीपर्यंतच आहे. जास्त मुलं नाहीत. असतील 30 असतील तरी 4थीपर्यंत. नंतर ते खालती जातं. मोठी शाळा आहे ना खाली दाखवली तुम्हाला होती तिकडे जाणार ते. तोपर्यंत वाडीमध्ये शिकतात पोरं आणि नंतर खाली जातात गावातल्या शाळेमध्ये. ही वाडीची शाळा आहे. हे बघा नारळ धरलेत भरपूर आहेत नारळ. इथून असा एंट्रन्स आहे. हे बघा एंट्रन्स. आणि असा नजारा आहे वाटी शाळेच्या. गावची शाळा एकदम भारी असते. म्हणजे आता मी शाळेच्या इथं आहे बघा. शाळा बघा पाठी मस्त एकदम. इकडे तुम्हाला बघायचं म्हणजे वाडीमध्ये पोरं असतील ना त्यांनी कमेंट करा खरं इकडे कोण कोण खेळलं आहे. इकडे बघा पाठीमागे कसं मैदान आहे. म्हणजे
खेळायसाठी अंगण आहे. इकडे खूप मजा यायची खेळायला. आणि इकडे ना बसायचो आम्ही लाईनीमध्ये एका. आणि मग तिकडे जो पहिला पुढे जायचा तो सांगायचा. इंग्लिशमधले हे वर्ड पण असायचे काय काय ते शिकायसाठी. आता आठवते सर्व हलवलो. तेव्हा काय समजायचं नाही मला तर काय यायचंच नाही. पाठीमागे बघा इकडे दाखवतो तुम्हाला काय काय आहे. हे बघा इकडे बघा. इकडे हात धुवायचो आम्ही. तिकडे म्हणजे जेवायचं ना इकडून इथे वरांडामध्ये बसायचो काय का इकडे जेवायचं. इकडे धावत 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 तिकडे जायचं आणि तिकडे हात वगैरे धुवायचं. ताटं पण असायची आमची. जेवण असायचं ना शाळेमध्ये. लहानपणी शाळेचं जेवण असतं. चप्पल ठेवलेत ना तिथे तिथे आम्ही पहिला बसायचं आणि भांडणं करायचं. तिथं त्याचा फिक्स जागा आहे. त्याला आता आठवते बघा सर्व. लहानपणी कसं माहीत नसतं ना. लहानपणी समजत नाही आपल्याला. तेव्हा कशी लहानपणाची वेगळी मेमरी तशीच असते ना. आत्ता बघा अभिला समजतंय सर्व. आठवतं त्याला काय काय करायचं लहानपणी. आणि इकडे वरती बघा केवढं वरती गेलं आहे. ह्या साईडला शाळेचा पाठचा बघा आहे. तिकडे बैलाचा आवाज येतो रे. पाठीमागे बैलाचा आवाज येतो बघा. आणि या शाळेमध्ये ना कोंडातून शेणवाडीतून सर्व लोक येतात. म्हणजे आमची वाडीची शाळा ना ती कोंड शेणवाडी आमची एकाच वाडीमधले आहेत. पण तसं वाडीचे पार्ट पडलेत तसे म्हणजे लांब लांब राहतात ना त्याच्यामुळे नाव ठेवले फक्त त्यांनी. एकच गावकरवाडी म्हणून आहे. इकडे बघा खूप मोठी वसलेले वाडी आहे आमची गावकरवाडी. सगळीकडे घर आहेत. कोंड तिकडे खूप लांब आहे. या साईडला कोंड आणि या साईडला तिकडे शेणवाडी त्या साईडला. आणि आमची वाडी पाठीमागे तुम्हाला दाखवली होती मावशी. इकडे बेल लावले बघा. काकडी लावले वाटतं. भाजी आहे कदाचित. शाळेमध्ये लावून ठेवले. कदाचित जेवण करतात त्यांनी लावलंय. म्हणजे जेवणामध्ये वापरतील कदाचित. पाऊस आला मगाशी ऊन पडलेला. भात वरती आलाय थोडासा. आता होईल लावून थोड्या वेळानं. 4-5 दिवसात होईल काय वरती येईल. हा लावणी अजून नाही. हो इकडे आंबे आहेत मंडळी. आम्ही ना इकडे दगड मारायचं लहानपणी. इकडे आंबे पण आहेत. हा आंबा दीपकचा कदाचित कोणाचा माहीत नाही पण दीपकचा आहे वाटतं. दीपक बघत असेल ना व्हिडिओ तर सांगा कोणाचा आंबा आहे. दीपकचा का त्यांच्या घरातल्यांचाच आहे पण मला वाटतं दीपकचाच आहे आंबा आहे. म्हणजे दीपक आहे माझ्या वर्गातला मित्र आहे. माझा मित्र आहे खास त्याचा आहे. पाऊस येणार आहे जोरात म्हणजे आलाच पाऊस. आता जातो शाळेमध्ये थांबतो थोडा वेळ नाही तर भिजल. आला जोरात आला. मंडळी जोरात पाऊस आलाय. आम्ही थांबलोय शाळेच्या इथं. घरी छत्री पण आणलेली. जातो थोडा ना घरी पाऊस गेल्यावरती. आज काय बघूया. आज माझा लास्ट दिवस आहे इकडचं म्हणजे गावी. आज उद्या आज मुंबईत जाणार संध्याकाळी. म्हणजे आज व्हिडिओ शूटिंग करायचा लास्ट दिवस आहे माझा. मंडळी आता पाऊस गेलाय. आता आम्ही चाललोय घरी. बघा पाऊस गेलाय वरून. आता घरी चाललोय. ते त्यांचं नांगरून पण झालं. ते एक मली नांगरून झाली तर काकांची. पाणी बघा आता चिखल आहे. अरे आपण आता जाऊया मॉर्निंगला. चांगला मॉर्निंगला आपण आता विदवडीला जाणार आहोत. अरे मला बैल बघून विचारायचं. मायला बघतात मग असं काय माहित नाही. दोघं जण हा म्हणजे आता आम्ही चाललोय घरी. तर पाटणं पहिल्याला पाठवून बैल शाळा होता पाठीमध्ये. नांगरू होईल त्यांचं. आता आम्ही चाललोय विलवडेला. बघतो तिकडे काय काय व्हिडिओ शूट करता येईल. आता आलोय मंडळी आमच्या रोडला. शाळेकडे गेलो होतो तर असे बैल वगैरे ते दिसले. आता घरी आलो. जरा बघतो आता घरी नाश्ता वगैरे करतो आणि जातो. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. बाय बाय.